नमस्कार मंडळी, आज आपल्याला जेवणामध्ये काय आहे दुपारच्या बघूया. मला प्रचंड भूक लागलेली आहे. ही आहे गव्हाची गरमागरम लुसलुशीत चपाती. तर माझे यूट्यूबवर 100 सबस्क्राईब झाल्याबद्दल मी प्रत्येकाचे मनापासून आभारी आहे आणि माझ्यावर असंच प्रेम करत राहावा. मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवीत जात जाईन. तर माझे गोल आहे 1000 सबस्क्राईब व्हायचं आणि चॅनल मॉनिटाईज व्हायचं. तर तुम्ही प्रत्येकानं माझं चॅनल आवडीनं बघितल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे. आणि हे आहे घरचं शुद्ध तूप. आणि बघूया पुढं काय खायचं आहे आपल्याला. तर मी भात घेतलेला आहे आणि भातावर घेतलेलं आहे घरचं शुद्ध म्हशीचं तूप. आणि ही आहे मिश्र डाळीची आमटी. तर माझे 15 दिवसामध्ये 100 सबस्क्राईब झाले आणि मी प्रत्येकाचे आभारी आहे. आता माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला मला 1000 सबस्क्राईब पाहिजेत, म्हणजे अजून 900 सबस्क्राईब पूर्ण व्हायचे. तर प्रत्येकाने माझं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो. मी परवा सोलापूरला गेलो होतो आणि सोलापूरला गेल्यानंतर ना तिथं मी सोलापुरी शेंगदाणे चटणीचं पाकिट विकत घेतलेलं होतं. तर बघूया ही चटणी कशी आहे. तर ही अशी फक्की सारखी चटणी आहे आणि ह्याच्यात जे शेंगदाणे आहेत असे मोठे मोठे शेंगदाणे आहेत आणि हे आहेत घरचे बेसन लाडू जे घरात बनवलेले आहेत शुद्ध तुपापासून. तर घरातच आम्ही बेसन लाडू तयार करतो. आणि ही आहे माझ्या आवडीची गवारीची भाजी. मला गवारीची भाजी प्रचंड आवडते. आता ही भाजी टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट घालून केलेली आहे. कधी कधी मला बटाटा घालून सुद्धा गवारीची भाजी आवडते. तर तुम्हाला कशा पद्धतीची गवारीची भाजी आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हा आपला आजचा मेनू आहे गवारीची भाजी, सोलापुरी शेंगदाणा चटणी आणि हे आहेत लिज्जत पापड. तर पापडामध्ये कुठला पापड चांगला आहे तर रामबंधूंचे पापड चांगले आहेत आणि लिज्जत पापड चांगले आहेत. तर हे मी लिज्जत उडदाचे पापड घेतलेले आहेत आणि हे भाजलेले आहेत. मला तळलेले पापड अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी भाजून पापड खातो. तर आजचा मेनू आहे पापड, चपाती, गवारीची भाजी, बेसन लाडू, सोलापुरी शेंगदाणे चटणी. थँक्यू.